लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे आणि ही अपडेट आहे की सध्या जी ई-केवायसीची प्रक्रिया चालू आहे तर या ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे का सरकारच्या द्वारे अशा प्रकारची अपडेट आता पुढे येत आहे। परंतु नेहमीप्रमाणे खात्रीशीर बाबींची आपण चौकशी करूनच तुम्हाला अपडेट देत असतो आणि ती अपडेट म्हणजे असं की खरंच केवायसी थांबवण्यात आली आहे का आणि काय होईल माहिती आहे का की तुमच्यापैकीच काही अशा लाडक्या बहिणी असतील की त्यांना असा चुकीचा जर अर्थ गेला की केवायसी प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे आणि त्यांनी जर केवायसी केली नाही तर उद्या जर त्यांना कळालं की नाही केवायसी प्रक्रिया तर थांबवण्यात आली नव्हती तर नेमकी ही न्यूज काय आहे आणि ही अपडेट काय आहे आणि अशाच प्रकारचे अपडेट जे असतात खात्री करण्यासाठी बरेचशा लाडक्या बहिणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याची खात्री करत असतात आणि नेहमीप्रमाणे त्या दर्जाची अपडेट पण तुम्हाला देण्याचं काम केलं जातं या चॅनलला। बघा ई-केवायसीला स्थगिती मिळाली आहे का ही जी अपडेट आहे याच्यामध्ये खरंच केवायसी थांबवण्यात आली आहे का काय आहे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगतो आहे। सध्या असं झालेलं आहे की लाडक्या बहिणींची ई-केवायसीमुळे नाराजी दूर करण्याचा एक प्रयत्न चालू आहे कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींची केवायसी व्यवस्थित होत नाही। पण चांगली गोष्ट अशी आहे की ते पोर्टल जरा थोडं चांगलं चालायला आता बरोबर परंतु एवढ्यामध्ये पण जे आहे केवायसीच्या प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे का कारण की आता तुम्हाला माहिती आहे की एक निवडणुकाचा पण वारा असू शकतं पुढे येणाऱ्या वेळेमध्ये आणि अशा एकंदरीत या केवायसीच्या प्रक्रियेमुळे पण प्रचंड लाडक्या बहिणींची संख्या पण कमी होऊ शकते आणि त्यामुळे ती नाराजी एकंदरीत सरकारला परवडणारी नाही आणि त्यामुळेच या प्रक्रियेला स्थगिती मिळणार का आता मिळाली का याचं मी पहिलं तुम्हाला उत्तर देतो। बघा की बघा केवायसीची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे का तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे नाही। आता तुम्ही म्हणाल सर आम्ही तर पाहिलं होय म्हणून नाही थांबवण्यात आलेली ही बाब तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आहे। पण याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा यावर शासनाकडून कोणती अधिकारिक माहिती किंवा स्पष्टीकरण आलेलं नाही राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांच्याकडून आलेलं आहे कुणाकडून आलेलं नाही। पण ही प्रक्रिया थांबवण्यात येऊ शकते का पुढे भविष्यात तर त्यावर जे आहे उत्तर होय पण येऊ शकतं पण सध्या प्रक्रिया थांबवण्यात आलेली नाही हीच बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे मी तुम्हाला। आणि ज्यावेळेस थांबवण्यात येईल स्थगिती येईल तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार की आता केवायसीची प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे पण सध्या आहे का नाही सध्या केवायसी चालू आहे आणि त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे काल माझ्या हाताने मी स्वतः केवायसी केली होती त्यामुळे जे पण काही अनुभव सांगतो ते मी तर त्याला तेवढा आपलं जे काही आहे म्हणजे बेस असतो म्हणजे आधार पण असतो वरच्यावर मी काही पण अपडेट देत नाही। आणि बघा की एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा काल केवायसीची प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलं की केली होती आजही पोर्टल चालू आहे आजही तुम्हाला केवायसी करता येते त्यामुळे एकंदरीत आज केवायसी चालू आहे का उत्तर आहे होय। केवायसी थांबवण्यात आली आहे का नाही मग केवायसी करायची आहे का होय करायची आहे। आणि जर ज्या लाडक्या बहिणींची केवायसीला OTPचा प्रॉब्लेम येत असेल ना तर त्यांच्यासाठी गुड न्यूज ही आहे कारण की सध्या पोर्टल सुरळीत चालत आहे। आता या सर्वांचा एक त्याला आपण थोडक्यात सारांश मी तुम्हाला सांगतो। झालं असं होतं की मागे ज्यावेळेस पडताळणी चालू झाली होती जूनच्या महिन्यामध्ये तर त्यावेळेस म्हणण्यात आलं होतं की पडताळणीची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे पण थांबवण्यात आली का नाही ती प्रक्रिया चालू होती हे सर्वांना माहीत असेल। आणि त्याच प्रकारे आता पण जे अपडेट येत आहे आणि जर समजा उद्या जर का केवायसी थांबवली तर फारच छान कारण त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींना ज्यांचा लाभ बंद होऊ शकतो तर तो होणार नाही चांगलीच गोष्ट आहे आणि त्या निर्णयाचं आपण स्वागतच करणार। ज्यावेळेस सरकार म्हणणार की नाही आम्ही केवायसी आता थांबवण्यात आलेली आमच्याकडनं तर त्या निर्णयाचं आपण स्वागत करूयात पण सध्या थांबवण्यात आलेलं नाही त्यामुळे कोणी जे आहे भ्रमात राहू नका केवायसी सध्या करा ज्या वेळेस केवायसी थांबवण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर ती अपडेट देण्यात येईल। तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हाच आहे केवायसी सध्या चालू आहे त्यामुळे शक्य असेल तर आज केवायसी करा। OTPचा प्रॉब्लेम असेल तर फक्त ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही त्यांच्या बाबतच जे आहे शासनाने डोळे उघडून त्यांचा निर्णय किंवा त्यांची त्यांचा जो काही प्रश्न आहे तर तो सोडवावा म्हणजे दुसरा आधार नंबर पती किंवा वडील नसल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता येत नाही तर त्यांचा एकदा मुद्दा सोडला म्हणजे केवायसीच्या मार्गामधले अडथळे दूर होतील। आणि समजा जर या केवायसीवर इथून पुढे कोणत्या प्रकारचे जे अपडेट असतात कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात या व्यतिरिक्त पण काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।